नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण एरोबिक बायोडिग्रेडेशन म्हणजे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये असताना मायक्रोबियल ब्रेकडाऊन कसं होतं मायक्रोरिझमद्वारे ते आपण या व्हिडिओमध्ये अंडरस्टँड किंवा पाहणार आहोत. तर हा जो टॉपिक आहे बायोरिमेडिएशन आणि बायोमास युटिलायझेशनच्या अंडर येतो. आणि जर तुम्हाला ती प्लेलिस्ट पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे किंवा तुम्ही प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जाऊन ते तुम्ही पाहू शकता. तर पूर्ण त्याच्या आपण ती एक नवीन सिरीज चालू केली आहे बायोरिमेडिएशनची. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण एरोबिक बायोडिग्रेडेशन पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम एरोबिक बायोडिग्रेडेशन म्हणजे काय? याच्यामध्ये ऑर्गॅनिक पोल्यूटंट जे काय असतात ते मायक्रोरिझमद्वारे इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ते पूर्णपणे ब्रेकडाऊन हे होत असतं. याचा मेन की रोल काय आहे? ऑक्सिजन रिक्वायरमेंट लागतं, त्यानंतरच जे काय मायक्रोरिझम आहे तिथं ग्रो होतील आणि ऑर्गॅनिक पोल्यूटंट पूर्णपणे डिग्रेड हे होऊ शकेल. त्याच्यानंतर ह्या बायोलॉजिकल प्रोसेसमध्ये वेगवेगळे मायक्रोरिझमचा यूज केला जातो, जेणेकरून ते ऑक्सिजनला कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक फॉर्म म्हणजे ऑक्सिजनचा वापर करून कॉम्प्लेक्स जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात त्याला सिम्पलर फॉर्ममध्ये किंवा नॉन टॉक्सिक किंवा लेस हार्मफुल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन हे करतात. तर मग त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, वॉटर असेल किंवा बायोमासमध्ये त्याचं कन्व्हर्जन हे होत असतं. त्याच्यानंतर ही पूर्ण जी प्रोसेस आहे ती कशी वर्क होते ते आता आपण पाहूया. सर्वात प्रथम ऑर्गॅनिक पोल्यूटंट हे ऑक्सिजन रिच एन्व्हायरमेंटमध्ये इंट्रोड्यूस केले जातात. त्याच्यानंतर एरोबिक मायक्रोरिझम म्हणजे सुडोमोनास असतील, बॅसिलस असतील, नायट्रोसोमस असतील, हे जे की डायजेशन करणारे जे काही मायक्रोरिझम आहे ते त्याचा ॲज अ न्यूट्रिएंट म्हणून त्याच्यावरती अप्लाय होतील किंवा अटॅक करतील. त्याच्यानंतर जे काही एन्झाईम असेल ते कॉम्प्लेक्स मॉलिक्यूलला सिम्पलर वनमध्ये ब्रेकडाऊन करण्यासाठी काम करेल आणि नंतर जे काही मॉलिक्यूल असतील ते मेटाबोलाइज होतात इन दी प्रेझेन्स ऑफ O2 किंवा त्याच्यानंतर मग त्याच्यातून आपल्याला जे एनर्जी आहे ती प्रोड्यूस होते. त्याच्यानंतर एंड प्रोडक्ट आपल्याला काय मिळतं याच्यामध्ये CO2 असेल, H2O असेल किंवा मायक्रोबियल जे काय बायोमास याच्यामधून आपल्याला प्रोड्यूस झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर पूर्ण प्रोसेस काय? ऑर्गॅनिक पोल्यूटंट जे काय असतील त्याला एरोबिक रिच एन्व्हायरमेंटमध्ये इंट्रोड्यूस केलं जातं. जे एरोबिक मायक्रोऑर्गॅनिझम आहे वेगवेगळे सुडोमोनास असेल, बॅसिलस असेल, हे जे काही स्पेसिस आहे त्याच्यावरती ॲक्ट होतील आणि त्याचं ब्रेकडाऊन करतील एका सिम्पलर फॉर्ममध्ये आणि ॲज अ ते एनर्जी तिथंमध्ये प्रोड्यूस होईल, मेटाबोलाइज होईल ते एन्झाईमद्वारे आणि एंड प्रोडक्ट आपल्याला CO2, H2O किंवा मायक्रोबियल बायोमास आपल्याला मिळेल. तर ही पूर्ण स्टेप बाय स्टेप एरोबिक बायोडिग्रेडेशनचे आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर की मायक्रोरिझम कोणकोणते इन्व्हॉल्वमेंट असतात? बॅक्टेरियामध्ये जर आपण पाहिलं सोडोमोनास, बॅसिलस, नायट्रोसोमस. त्याच्यानंतर फंगसमध्ये ॲस्परजिलस, पेनिसिलिन. ॲक्टिनोमायसाइटमध्ये मेनली जे काही सेल्युलोज आहे आणि लिग्निन आहे त्याला पूर्णपणे डिग्रेड करण्यासाठी ॲक्टिनोमायसाइटचा वापर जास्त प्रमाणामध्ये केला जातो. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन जर विचार केला, कंपोस्टिंग पहिलं त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला पाहायला मिळतं. जे ऑर्गॅनिक वेस्ट आहे ते डिकम्पोज होतं, त्याच्यामुळे एक न्यूट्रन रिच कंपोस्ट आपल्याला मिळतं आणि जे काही ॲग्रिकल्चर किंवा हॉर्टिकल्चरमध्ये याचा आपण वापर हा करू शकतो. म्हणजे जे ऑर्गॅनिक वेस्ट मटेरियल आहे त्याच्यावरती मायक्रोरिझम ग्रो होईल आणि आपल्याला मायक्रोबियल बायोमास मिळेल. ते ॲज अ आपण कंपोस्ट म्हणून ॲग्रिकल्चरमध्ये किंवा फार्मिंगमध्ये आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतर वेस्ट वॉटर ट्रीटमेंटमध्ये जे एरिएशन टँक असतं जे की बॅक्टेरियाला ब्रेकडाऊन करण्यासाठी पोर्टेबल असतात आणि ते जे काही पोल्यूटंट असतील ते पूर्णपणे त्याच्यामध्ये किल करतात म्हणजे कसं ब्रेकडाऊन करतात. ब्रेकडाऊन केल्यानंतर काही बायोमास निघतं आणि काही त्याच्यामधून एनर्जी प्रोड्यूसही केली जाते. म्हणजे जे वेस्ट वॉटर आहे ते एरिएशन टँकमध्ये सोडलं जातं, त्याच्यामध्ये कल्चर सोडले जातात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मायक्रोरिझम ग्रो होतात. ग्रो झाल्यानंतर त्याची फेवरेबल कंडिशन जर मिळाली मायक्रोरिझमला तर त्याचा अमाऊंट वाढतो आणि ते पूर्ण त्यातलं जे काही पोल्यूटंट असेल त्याला ॲब्सॉर्ब करून ॲज अ एनर्जी प्रोड्यूस करून घेतात आणि नंतर आपल्याला जो काही स्लज असेल किंवा जे बायोमास असेल ते आपल्याला मिळतं. त्याच्यानंतर बायोरिमेडिएशनमध्ये जे काही ऑइल स्पिल आहे किंवा कंटामिनेटेड सॉईल असतील ते क्लीनअप करण्यासाठी आपण याचा वापर हा करू शकतो. म्हणजे फक्त ऑक्सिजन प्रेझेन्समध्येच जे काय कंटामिनेटेड सॉईल असेल ते आपण पूर्णपणे त्याचं डिकंटामिनेशन हे करू शकतो. तसंच जे काही सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे म्हणजे म्युनिसिपल जे काही वेस्ट निघतं एरोबिकली आपण ते कंपोस्टेड करून म्हणजे आता सध्याला जे काही आपल्या भारतामध्ये म्हणजे ओला कचरा सुका कचरा वेगळा केला जातो. तर मग ओला कचरा जो काय असेल तो असंच कंपोस्ट केला जातो. एखाद्या जो काही रिकामी जागा असेल तिथं टाकलं जातं आणि नंतर मग मायक्रोरिझम त्याच्यावरती ग्रो झाल्यानंतर मग एक बायोमास मिळाल्यानंतर ते आपण फार्मिंगमध्ये यूज करू शकतो.
तर असं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आपण त्याच्याद्वारे करू शकतो. ते झालं त्याचे ॲप्लिकेशन. त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजेस जर विचार केला, फास्ट डिकम्पोजिंग रेट आपल्याला ह्या टेक्निकचा पाहायला मिळतो एरोबिकली बरं का, कारण की त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा प्रेझेन्स होतो आहे, एन्व्हायरमेंटल कंडिशन त्याच्यावर फेवरेबल होत आहे, म्हणजे मॉइश्चर मिळतं आहे, pH मिळतो आहे, टेम्परेचर मिळाल्यानंतर. त्याच्यानंतर जे काही फ्यूल ऑर्डर्स आहे ते आपण याच्यामध्ये प्रोड्यूस करू शकतो. इको फ्रेंडली टेक्निक आहे, याच्यामध्ये लेस मिथेन प्रोडक्शन याच्यामध्ये होतं. त्याच्यानंतर नंतर म्हणजे काही प्रोडक्ट्स जे प्रोड्यूस झालेले आहे ते ॲज अ कंपोस्ट म्हणून आपण फार्मिंगमध्ये यूज करू शकतो. त्याच्यानंतर लिमिटेशन जर विचार केला, कंटिन्युअसली याच्यामध्ये ऑक्सिजनची गरज लागते, म्हणजे एरोबिक बायोडिग्रेडेशन होत आहे, तर मग ऑक्सिजनची गरज ही कंटिन्युअसली लागते. जर ऑक्सिजन सप्लायज बरोबर नसेल किंवा ऑक्सिजन रिच एन्व्हायरमेंट तिथं नसेल तर मायक्रोऑर्गॅनिझम ग्रो होणार नाही, आणि मायक्रोऑर्गॅनिझम ग्रो झाली नाही, बायोडिग्रेडेशनची जी काही प्रोसेस आहे तीसुद्धा स्लो व्हायला चालू होईल. त्याच्यानंतर जर एन्व्हायरमेंटल चेंज झालं, pH जर चेंज झाला, मॉइश्चर कंटेंट तिथं प्रेझेंट नसेल, टेम्परेचर फ्लक्च्युएशन झालं असेल, तर त्याच्यामुळे सुद्धा काही वेळेस काय होतं, आपलं आता सध्याला कंडिशन कशी आहे की सकाळी पाऊस म्हणजे सकाळी ऊन पडतं आणि रात्री पाऊस पडतो, त्यामुळे जर फेवरेबल कंडिशन नाही आहे, त्यामुळे जे काही pH किंवा असेल किंवा टेम्परेचर हे मेंटेन राहत नाही, त्यामुळे सुद्धा बायोडिग्रेडेशनवरती जो काही स्लो रेट होऊ शकतो किंवा ते बायोडिग्रेडेशन कम्प्लिटली होऊ शकत नाही. तसंच काही जे काही प्रोटीन असतील त्याला काही सुटेबल नाही आहे ही टेक्निक एरोबिकली जे काही टेक्निक आहे, म्हणजे इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन बायोडिग्रेडेशन होतं आहे, पण काही प्रोटॉन त्याच्यामध्ये डिग्रेड हे होत नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण एरोबिक बायोडिग्रेडेशन हा टॉपिक डिस्कस केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला एखाद्या टॉपिकवरती स्पेसिफिक टॉपिकवरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कळवू शकतात. आणि बायोरेमिडेशन आणि बायोमास युटिलायझेशनची जी काही प्लेलिस्टची लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.